25 डिसेंबर 2025 मराठी सिनेमा स्थळ पाहिला. छान आहे. कोणीही ओळखीचे नावावरून कळतच म्हणजे की स्थळ म्हणजे मुलीला पाहायला आलेले लोक आणि ते स्थळ. कोणीही कलाकार म्हणजे रिनाऊंड कलाकार नाही किंवा नेहमीचे नाही. बहुतेक सगळे त्यांनी त्या गावातलेच सिलेक्ट केले. विदर्भातल्या वरोडा मधल्या एक छोटंसं डोंगरगाव मधली ती सगळी शूटिंग आहे, वरोडा आणि डोंगरगाव. आणि मला असं वाटतं तिथलेच लोकल लोकांनीच घेऊन ती फिल्म बनवलेली आहे. थोडक्यात एक शेतकरी कुटुंब असतं, कापसाचं त्यांचं शेती असते. त्यांना आणि ते त्यांच्या म्हणजे त्यांना एक मुलगा असतो, एक मुलगी आणि बहुतेक एका मुलीचं लग्न झालेलं असतं. तर ह्या छोट्या मुलीकरता ते स्थळ बघत असतात. तर पुष्कळ लोक येऊन गेलेले असतात आणि दरवेळेस नकारच येत असतो. आणि डोंगरगाववरून ती वरोड्याला ती मुलगी शिकायला जात असते तिच्या मैत्रिणींबरोबर. सोशॉलॉजी तिचा सब्जेक्ट असतो, BA फायनलला असते. तर तेच दाखवलंय टिपिकल की आता त्यांचे एक गुरुजी असतात कोणीतरी, ते नेहमी ओळखीत म्हणजे त्यांच्या ओळखीने स्थळ येत असतं बघायला. तर आल्यावर आपलं नेहमीचे ठरलेले प्रश्न, तुझं नाव काय, उंची काय, मामाकडचं काय गोत्र, काय काय येते, तुझी आवड काय, वगैरे वगैरे. आणि थोड्याशा कारण आधी तर तसं काही नकार, नाही तर मग फक्त उंचीच कमी आहे किंवा रंगच काळा आहे वगैरे अशा कारणांनी नकार चालू असतो. तर वडील ते म्हणजे पचवू शकत नाही की सारखं. आणि तिच्या एकेका मैत्रिणीचं लग्न म्हणजे एकीचं तर गावातल्याच एका मुलाबरोबर असते. तर त्यांच्या घरचे नकार देतात, तर ते पळून जातात दोघे. एकीचं हिच्या भावाशी चालू असतं लांबून लांबून, पण तिलाही चांगलं स्थळ येते, तर तिचं पण लग्न ठरतं. आणि अजून एक मैत्रीण असते, तिचंही लग्न ठरतं. म्हणजे असं एक 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 सगळे लग्न होतात. आता ही जी कॉलेजमध्ये जात असते तिथल्या सरांनाही आवडत असते, पण त्या सरांनी त्यांच्या पोस्ट करता 10 लाख रुपये दिले असतात. म्हणजे पूर्वी की तुम्हाला हे पाहिजे का नोकरी, 10 लाख द्या, मग आम्ही देतो नोकरी, म्हणजे अशा टाईपचं होतं. तर त्याच्यात त्यांना ते 10 लाख लागले असतात. तर सर आपले तिच्याशी पेपर वाचताना वगैरे असे बोलायचे. तिलाही लक्षात आलं होतं की सरांना आपण आवडतो वगैरे. तर सर म्हणतात, विचारायचे तिला की आज स्थळ आलं होतं, मग काय झालं काय नाही. तर त्यांना म्हणजे हेच वाटायचं की नकोच व्हायला, पण मग आता वाट किती पाहायची ना. मग शेवटी ते म्हणतात, आता तुला एक स्थळ येईल, ते नकार देणार नाही. आणि मग ते स्वतःच येतात बघायला आणि ऍज युजल होकार येतो. पण नंतर ते लोक कळवतात की आम्हाला 10 लाख, आम्हाला बाकी काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला 10 लाख हुंडा पाहिजे. कारण आमच्या जरी 10 लाख नाही निदान 5 लाख तरी द्या, कारण आम्ही खर्च केलेत 10 लाख. तर हे गरीब असतात, त्यांना कुठून आणणार पैसे. मग वडील सुसाईडचा प्रयत्न करतात. मग त्याच्यामध्ये बरंच हे येतं, म्हणजे खर्च होतो. कापसाला पण त्यांच्या त्या वर्षी भाव येत नाही, पण तरी ते आणणार कुठून एवढे पैसे. शेवटी पैशाचं सोंग आणताच येत नाही. आणि मग असेच एक दोन स्थळ येत राहतात, जात राहतात. ही मग सरांना बिलकुलच हे देत नाही भाव. आणि मग परत दाखवलंय की एक परत स्थळ येतं आणि परत तेच प्रश्न. आणि जेव्हा मग ते पुढचे प्रश्न विचारायला लागतात, तुला हे येतं का, स्वयंपाक येतो का, तुला हे करायला, ती उठते आणि खणकन त्यांच्या कानाखाली वाजवते आणि झालं, तिथेच सिनेमा संपलाय. म्हणजे शेवटी इतक्या पेशंटली ती आणि इतक्या शांतपणे सगळ्या गोष्टींना सामोरं जात असते. आणि तिला UPSC ची परीक्षा देऊन कलेक्टर व्हायचं असतं, म्हणजे स्वप्न असतात तिचे मोठमोठे. पण फक्त समाजाकरता आई वडील, ती म्हणते मला काय करायचं, मी लग्न नाही. तर ती म्हणते तुझं लग्न झाल्याशिवाय भावाचं होणार नाही, म्हणजे असं घरातनं परत हे. ती म्हणते त्याच्यामुळे मग ती या सगळ्या गोष्टींकरता तयार झालेली असते. पण शेवटी एक सहनशीलतेचा बाण शेवटी तिचा फुटतो आणि संपतं तिथेच, म्हणजे सिनेमा संपवलेला आहे. तर याच्यातनं खूप सुंदर म्हणजे त्यांनी हे दिलंय संदेश, की मुलींना तुम्ही का असं समजता कमी मुलांपेक्षा, आणि नेहमी मुलींनाच का दुजाभाव, मुलींना पण हक्क आहे. आणि सुरुवात सिनेमाची तशीच दाखवली आहे की ती झोपली असते, स्वप्न पडतं तिला उलट की ही मुलगा बघायला गेली, आणि जसे हिला प्रश्न विचारले जातात तसे त्या मुलाला ते लोक प्रश्न विचारतात. आणि त्याच्यातनं तिला जाग येते, म्हणजे आई उठवते की अगं स्थळ
बघायला येणार आहे तुला, तू उठ. तर छान आहे सिनेमा आणि अगदी जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी नॅचरल ऍक्टिंग केली आहे. सुंदर शॉर्ट अँड स्वीट सिनेमा आहे.